सर्ग 3 पुढे सुरू. श्रीराम पुढे म्हणाले, अंगदास तू आदरपूर्वकच यवराज्याभिषेक कर. मी माझ्या बंधूसह जवळच्यात पर्वत शिखरी राहीन. पावसाळा दिवसात तूही तुझ्या नगरी राहावेस. पावसाळा संपलेवरच सीता शोध कार्य सुरू करावेस. यावर श्रीरामांचे चरणी साष्टांग नमस्कार घालून सुग्रीव म्हणाला, हे देवा, तुमच्या आज्ञेप्रमाणे मी सर्व काही यथायोग्य करेन. नंतर श्रीरामांच्या आज्ञेनुसार सुग्रीव लक्ष्मणास बरोबर घेऊन किष्किंधा नगरी जाऊन श्रीरामांचे आज्ञेबर हुकूम सर्व विधी सोपास्कर पार पाडले. तदनंतर सुग्रीवाकडून आदरपूर्वक यथोचित सत्कारही झाले. उपरांत लक्ष्मण हा त्वरितच राघवांकडे परत येऊन त्यांना प्रणिपात करून सेवेकामी उपस्थित झाला. त्यानंतर लक्ष्मणाचे सोबतीने प्रभू श्रीराम प्रवर्षणा नावाच्या पर्वताच्या उंच आणि अतिशय विस्तृत असणाऱ्या शिखरावर गेले. तेथे स्फटिक मण्यांनी बनविलेली प्रकाशमान आणि स्वच्छ अशीच एक गुहा त्यांची दृष्टीस पडली. पाऊस, वारा आणि ऊन यापासून रक्षण करणारी ती गुहा होती. तिच्या जवळच फळे व मुळे भरपूर होती. श्रीरामांना ती गुहा आवडली आणि त्यांनी लक्ष्मणासह तेथे राहण्याचे ठरवले. दिव्य मुळे, फळे, फुले यांनी युक्त मोत्याप्रमाणेच स्वच्छ अशा पाण्याने भरलेल्या अनेक सरोवरांनी संपन्न, चित्रविचित्र पशु पक्ष्यांनी सुशोभित अशा पर्वत शिखरावर प्रभू रामचंद्र वास करू लागले बंधू लक्ष्मणासोबत. याप्रमाणे अध्यात्म रामायण उमा महेश्वर संवादी किष्किंधा कांड तृतीय सर्ग मुक्त भावानुवाद सफल संपूर्ण. या श्रवणानंद. हरि ओम तत्सत.